अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये यावेळी प्रथमच परिवर्तन झालेलं आहे. गेल्या 25 वर्षापासून माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्याकडं अंबाजोगाई नगरपालिकेची सूत्र होती. परंतु अंबाजोगाईकरांनी या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच परिवर्तन करत या ठिकाणी मुंदडा कुटुंबियातील ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा यांना नगराध्यक्षपदाची संधी अंबाजोगाईकरांनी दिलेली आहे. गेल्या 25 वर्षामध्ये प्रथमच या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे गेल्या 47 वर्षापासून अंबाजोगाई शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात राहिलेले आहेत. परंतु त्यांनी कधी स्वतःसाठी पद मागितलं नाही. सातत्यानं लोकनेत्या स्वर्गीय डॉक्टर सौ विमलताई मुंदडा असतील, आमदार नमिताताई मुंदडा असतील यांच्यासाठी त्यांनी मतं मागितली. परंतु ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा असतील किंवा युवा नेते अक्षय मुंदडा असतील यांनी स्वतःसाठी कधी अंबाजोगाई शहरामध्ये मतं मागितली नाहीत किंवा त्यांची तशी भावना झाली नाही की आपल्याकडंही एखादं पद असावं. परंतु यावेळी प्रथमच सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सर्व सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाई नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि तीसुद्धा जनतेतून लढवली आणि अंबाजोगाईकरांनी या ठिकाणी परिवर्तन करत 21 डिसेंबर रोजी लागलेल्या निकालामध्ये ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना अंबाजोगाईकरांनी नगराध्यक्षपदाचा कौल दिलेला आहे. जवळपास 2510 मतांनी या ठिकाणी मुंदडा यांना विजयी केलेला आहे आणि गेल्या जवळपास 15 दिवसाचा कालावधी या ठिकाणी लोटलेला आहे आणि त्यांचा राजतिलक हा जो आहे तो सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अंबाजोगाई नगर परिषद कार्यालय या ठिकाणी होणार आहे. ते नगराध्यक्षपदाचा पदभार घेणार आहेत आणि प्रथमच या ठिकाणी परिवर्तन झालं असल्यानं मुंदडा समर्थकांमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा आनंद या ठिकाणी आहे आणि जवळपास या उद्याच्या पदग्रहण समारंभासाठी केज विधानसभा मतदारसंघातून मुंदडा प्रेमी व भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, वेगवेगळ्या जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. तशी तयारी या ठिकाणी सुरू आहे. त्यासोबतच हा सोहळा जो आहे तो ऐतिहासिक व्हावा या दृष्टिकोनातून शहर पूर्ण सजलेलं आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच ठिकठिकाणी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, आमदार नमिताताई मुंदडा, युवा नेते अक्षय भैया मुंदडा, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे हे सुद्धा या ठिकाणी या रॅलीमध्ये असणार आहेत, या मिरवणुकीत असणार आहेत. ठिकठिकाणी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा सत्कार होणार आहे आणि प्रामुख्यानं अक्षय निवास येथून सकाळी 8 वाजता ही मिरवणूक निघणार आहे. तेथून राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवार पेठ, योगेश्वरी देवी मंदिर परिसर, पाटील गल्ली, तसंच कुत्तरविहीर, बाजीप्रभू चौक, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्या ठिकाणाहून नगर परिषद कार्यालय या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी पदभार घेणार आहेत. पदभार घेतल्याच्या नंतर अंबाजोगाई येथील संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी ज्येष्ठ नेते आणि नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे आपल्या सर्व सहकाऱ्यांना संबोधित करतील. त्यासोबतच जे सहकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. वेगवेगळ्या क्लुप्त्या या ठिकाणी आखल्या जात आहेत. आपल्या नेत्यांचा जो आनंद आहे तो सर्वसामान्यांचा आनंद व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या या ठिकाणी राबवलं जात आहे. यामध्ये युवा नेते अतुल कसबे यांनी जवळपास 3000 लाडू या ठिकाणी बनवलेले आहेत, जे कार्यकर्त्यांना आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील त्यांना वाटप केले जाणार आहेत. कारण आपल्या नेत्याचा 2510 मतांनी विजय झालेला आहे आणि हा आनंद सर्वसामान्यांचा व्हावा यासाठी लाडूचं त्या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे. तसंच इतर जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा असेच वेगवेगळे या ठिकाणी कार्यक्रम आखले गेलेले आहेत. त्याची पूर्णतः माहिती प्राप्त झालेली नाही, परंतु वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत. या ठिकाणी प्रामुख्यानं अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये प्रथमच परिवर्तन झालं असल्यानं कार्यकर्त्यांनी जे आहे ते एक ऐतिहासिक अशी मिरवणूक व्हावी आणि हा ऐतिहासिक असा पदग्रहण सोहळा व्हावा यासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे. या संपूर्ण देखरेख जी आहे ते प्रामुख्यानं युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांचे असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते शेख रहीमभाई, तसंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय भैया गंभीरे, सारंगभाई पुजारी व जे त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांच्या या ठिकाणी सहकार्यानं हा भव्य दिव्य सोहळा अंबाजोगाई शहरामध्ये पार पडणार आहे. आता सध्या सर्व ठिकाणी जे आहे ते कमानीच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. स्वागत कमानी उभारल्या जात आहेत आणि या पदग्रहण सोहळ्याला कोणी मान्यवर नेता
उपस्थित राहील का याकडे आपल्या सर्वांची उत्सुकता असणार आहे, कारण आणखी त्यासंबंधीची माहिती आपल्या प्रतिनिधीला प्राप्त झालेली नाही. परंतु हा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक सोहळा व्हावा यासाठी युवा नेते अक्षय भैया मुंदडा व त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नरत आहेत आणि असा हा या ठिकाणी सोहळा होतो आहे. ठिकठिकाणी स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे आणि या स्वागताच्या तयारीमध्ये कुठेही कसूर राहू नये याची खबरदारी घेतली जात आहे. नुकतंच या ठिकाणी अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये जे लिफ्ट आहे ते लिफ्ट या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यासोबतच नगराध्यक्ष पदाचं जे कॅबिन आहे त्याचंसुद्धा त्या ठिकाणी काम युद्ध पातळीवर सुरू आहे. उद्या पदभार होणार आहे आणि पदभार झाल्याच्या नंतर जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये या कॅबिनचं काम होईल. परंतु उद्याचा हा पदभार जो सोहळा आहे याकडं अंबाजोगाई शहराचं लक्ष लागलेलं आहे आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते, त्यातूनसुद्धा ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. उपचार चांगले झालेले असल्याची माहिती आहे आणि अंबाजोगाई शहरामध्ये ते दाखल झालेले आहेत. एकूणच सर्व स्वागताची जोरदार तयारी आणि ऐतिहासिक मिरवणूक आणि पदग्रहण सोहळा व्हावा यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे प्रयत्न कामी येत आहेत. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.